नमस्कार. उन्हाळी सुट्टी सुरू झाली की मुलांना सतत काही ना काहीतरी नवीन खावंसं वाटत असतं. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा झटपट तयार होणारा केक बनवणार आहोत. योग्य प्रमाण आणि योग्य त्या पद्धतीने जर बनवला तर तुम्ही बनवलेला केकसुद्धा असाच होईल. तर आज आपण अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार असा केक बनवणार आहोत. घरातील कोणत्याही एका वाटीचा वापर करायचा आहे. इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. इथे आपण आता पोहे खातो त्या चमच्याने 1 चमचा आपण इथे बेकिंग पावडर घेणार आहोत. अर्धा चमचा आपण इथे बेकिंग सोड्याचा वापर करणार आहोत. इथे आता मैद्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा वापर केल्यानंतर इथे आपण मैदा 3 वेळा चाळणीने चाळून घेणार आहोत. 3 वेळा चाळून घेतल्यामुळे केक छान हलका आणि मऊ लुसलुशीत जाळीदार असा तयार होतो. तर इथे आपण आता 3 वेळा चाळणीने हा मैदा चाळून घ्यायचा आहे. इथे आपण आता मैदा 3 वेळा चाळून झालेला आहे. मैद्यामध्ये लक्षात ठेवा आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे इथे आपण आता मैदा 3 वेळा चाळून घेतलेला आहे. मैदा चाळून झाल्यानंतर ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने पाऊण वाटी आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. एका पातेल्यामध्ये हे तेल घेणार आहोत. ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने आपण तेल घेतलं. त्याच वाटीने 1 वाटी आपण इथे जाड साखरेचा वापर करणार आहोत. इथे आपण पिठी साखरेचा वापर न करता जाड साखरेचा वापर करणार आहोत. इथे आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता त्याच वाटीने आपण 1 वाटी दही घेणार आहोत. इथे आपण आता तेल, दही आणि साखर आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं आहे. साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर 2 चमचे आपण इथे व्हॅनिला इसेन्सचा वापर करणार आहोत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इसेन्सचा वापर करू शकता. तर इथे आपण आता व्यवस्थित मिश्रणामध्ये व्हॅनिला इसेन्स आहे तो मिक्स करून झालेला आहे. मिश्रणामध्ये आपण आता चाळून घेतलेला मैदा आहे तो आपण आता थोडा थोडा करून मिक्स करून घेणार आहोत. मैद्याचा एकदम न वापर करता थोडा थोडा मैदा आपण मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे गुठळ्या होत नाही. मिश्रणामध्ये मैदा मिक्स करताना सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे मिश्रणाच्या गुठळ्या होत नाही. तर इथे आता सर्व मैदा आपण मिश्रणामध्ये मिक्स करून झालेला आहे. इथे पाहू शकता अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण अशा पद्धतीने आपण तयार करायचं आहे. मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर साधारण घट्ट वाटत आहे तर इथे आपण साधारण पाव वाटी आपण इथे दुधाचा वापर करणार आहोत. मिश्रणामध्ये आता दूध व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रणामध्ये दूध व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर इथे आवडीप्रमाणे टूटी फ्रुटी किंवा आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. इथे आपण आता ड्रायफ्रूट्सचा वापर करणार आहोत. मुलांना टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्स आवडतात, त्याच्यामुळे इथे आपण आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स किंवा टूटी फ्रुटीचा वापर करायचा आहे. ड्रायफ्रूट आणि टूटी फ्रुटी आपण इथे आता मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. केक ज्या भांड्यामध्ये आपण बेक करणार आहोत त्या भांड्याला तेल किंवा तुपाचा हात लावून आपण थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे. आता इथे मिश्रण तयार करून झाल्यानंतर हे मिश्रण आपण केकच्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत. इथे माझ्याकडे जुन्या पद्धतीचा केकचं भांडं आहे, त्याच्यामुळे इथे मी केकच्या भांड्याखाली जी डिश मिळते ती इथे आपण आता गरम करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण आता केकचं भांडं ठेवणार आहोत त्या डिशवर आणि झाकण लावून पाऊण तासासाठी केक बेक करून घेणार आहोत. पाऊण तासामध्ये झाकण बिलकुल खोलायचं नाही आहे. पाऊण तासामध्ये आपण स्लो गॅसवर हा केक आहे तो बेक करून घ्यायचा आहे. इथे आता पाऊण तास झालेला आहे. इथे पाहू शकता केक छान तयार करून झालेला आहे. इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे. केक पूर्णपणे भांड्यामध्ये थंड झाल्यानंतरच आपण एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. गरम असताना काढून घेऊ नका. केक गरम असताना जर काढलात तर मग त्याचे तुकडे होत नाही, पूर्णपणे चुरा होतो. त्याच्यामुळे थंड झाल्यानंतर एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता टूटी फ्रुटी केक तयार करून झालेला आहे. मुलांना टूटी फ्रुटी खायला आवडतात, त्याच्यामुळे इथे आपण टूटी फ्रुटीचा वापर केलेला आहे. तर इथे आपला हा छान असा केक तयार करून झालेला आहे. इथे आपण आता आवडीप्रमाणे तुकडे करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान असा केक तयार करून झालेला आहे. इथे आवडीप्रमाणे आता केकचे तुकडे करून घ्यायचे आहेत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने आणि ह्या प्रमाणात तुम्ही हा केक बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.